नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव शहरामध्ये MIDCमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी मुकुंद सस्ते ॲडव्होकेट आहेत. आपण आताच्या चाललेल्या राजकारणावर आणि विस्कळीत झालेल्या राजकारणाविषयी धाराशिवमध्ये बोलत आहात. नेमकं काय झालं आहे या देशातल्या राजकारणाला आणि महाराष्ट्रामध्ये असा विस्कळीतपणा झाला तसाच पूर्ण देशामध्ये विस्कळीतपणा दिसतो आहे. नेमकं आपण धाराशिवावर लक्ष घालणार आहेत आणि आपल्यासोबत आहेत मुकुंद सर. नेमकं आपल्या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आणि मग धाराशिवमध्ये नेमकं काय चाललं आहे आपण विचारणार आहेत. सर, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपल्या धाराशिव शहरामध्ये आता सध्या 140 कोटी रुपये विकास निधी शहर सुधारण्यासाठी आणि जवळजवळ 725 कोटी रुपये आज जिल्हा सुधारण्यासाठी आणलेत. अशा पद्धतीचं राणा जगदीशसिंह पाटील यांनी बोर्ड लावले आणि विकास करण्याचा त्यांनी संदेश जनतेला दिला. पण शहरामध्ये विकास त्या पद्धतीनं दिसतोय काय, नेमकं काय? मी या शहरात एक 20 वर्षापूर्वी आलेलो आहे. मूळचा मी येडशीचा नागरिक. अजूनही माझं मतदान येडशीलाच आहे. त्यामुळं ग्रामीण राजकारण आणि शहरी राजकारण याच्या स्वरूपात पण मी सांगू शकतो. आपण विचारलेला स्पेसिफिक प्रश्न आहे तो राणा पाटलांनी विकास निधी आणला ह्याच्या ज्या घोषणा केल्यात आणि त्या प्रपोर्शनेटमध्ये विकास झाला का, असा आपला जो प्रश्न आहे. तर त्या बाबतीत असं बोलता येईल की हे आकडे काही मी व्हेरीफाय केलेले नाहीत आणि कुणीच केलेले नाहीत. कदाचित हा प्रचाराचा भाग असू शकतो. आणि जर एवढा मोठा निधी मिळत असेल तर तो पूर्वी का मिळाला नाही? म्हणजे आपली सत्ता आल्याशिवाय निधीच द्यायचा नाही अशी जर सत्ताधाऱ्यांची मानसिकता असेल तर ती लोकशाहीला मारक आहे. बरोबर. आणि जर त्यांनी आज जर अशा पद्धतीनं जर निधी दिला असेल असं आपण जर खरं धरलं तर त्याचे एक स्वतंत्र डेव्हलपमेंट प्लॅन किंवा त्याचे टाउन प्लॅनिंगचं जे आहे त्याचं एक संपूर्ण शहरामध्ये एक चर्चासत्र होणं आवश्यक होतं. आणि त्या चर्चासत्रातनं शहरातील विविध मान्यवर लोकांची मतं घेणं, अभियंत्यांची मतं घेणं, त्या नागरिकांच्या समस्या घेणं, ह्याचं एकत्रीकरण करून जर झालं असतं तर व्यवस्थितपणे झालं असतं. परंतु मला वाटतं हा फार मोठ्या प्रचाराचा भाग आहे. त्याच्यामुळं आपण त्याच्यावर जास्त अधिकचं मत व्यक्त करणार. सर, ज्या वेळेस पुढं निवडणुका आहेत त्याच्या अगोदर महिना 2 महिन्यांनी डिजिटल बोर्ड लावतात आणि त्या बोर्डवर लिहितात की 140 कोटी रुपये मंजूर, 700 कोटी रुपये मंजूर. तुळजापूरमध्ये विकास आराखड्यासाठी 1700 कोटी रुपये मंजूर. पण तशा पद्धतीनं या दोन्हीही शहरामध्ये डेव्हलपमेंट झालेलं दिसत नाही. मग ही जनतेला नेमकं फसवायलेत का जनतेचा विकास करायलेत, नेमकं काय सांगता येईल याच्यावर? विकास ही एकदम घडणारी गोष्ट नाही, ती एक प्रक्रिया असते. तो टप्प्याटप्प्यानंच होतो. म्हणजे लोक जेव्हा म्हणतात की आज 70-75 वर्ष झाले देश सुधारणा होऊन अजूनही आपण प्रत्येक निवडणुकीला वीज, पाणी, रस्ता ह्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जातात. मग 70-75 वर्ष नेमकं झालं काय हा प्रश्न लोकांपुढे अजूनही उभा राहतो. परंतु ती एक प्रक्रिया असते. लोकसंख्या वाढत राहते, शहरांची वाढ होत राहते, पुन्हा वाढीव वस्तीमध्ये पुन्हा ह्या सुधारणा करणं आवश्यक असतं. जुने झालेले रस्ते परत दुरुस्त करणं आवश्यक असतं, नवीन रस्ते तयार करणं आवश्यक असतं. अशा अनेक गोष्टी घडत राहतात. तर ह्याच्यासाठी निधी लागतो ही परिस्थिती आहे. परंतु महाराष्ट्र शासनाची आर्थिक स्थिती आणि बदलतं राजकारण पाहता सत्ताधाऱ्यांचं स्पष्टपणे अशी भूमिका दिसते की तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही तुम्हाला निधी देतो. ही जी पद्धत आहे ती लोकशाहीच्या दृष्टीने प्रचंड घातक आहे. आणि लोकांना वेटीस धरून निवडून घ्यायचं आपले जे कॅन्डिडेट आहेत त्यांना, नाहीतर तुम्हाला विकास निधी मिळणारच नाही अशा भीती दाखवून आणि वैयक्तिक लाभाच्या योजना जाहीर करून निवडणुका जिंकल्या जातात. त्याच्यामुळं लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा लोकांना अपेक्षित असलेला लोकप्रतिनिधी निवडून येईलच ह्याची खात्री नाही.
मुळात आता निवडणुका अत्यंत खर्चिक झालेल्या आहेत. त्याच्यामुळं विकासाची आस असणारा, आकांक्षा असणारा किंवा विकासाचं काही व्हिजन असणारा माणूस निवडून येईल अशी मला तरी शक्यता वाटत नाही. मग आपले जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्या जिल्ह्याच्या खासदारांनी त्यांचा जो निधी होता 18 कोटी रुपये, त्याच्यातला 1,86,00,000 सरासरी अंदाजी खर्च झाला. 16 कोटी रुपये जवळजवळ शिल्लक आहे. आणि 22 तारखेला त्यांचा एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आणि लगेच 23 तारखेला 18 कोटी पुन्हा अजून मंजूर झाला. आणि ते म्हणतात की माझ्याकडे विकास निधी मिळवण्यासाठी ज्यावेळेस मी प्रयत्न केला त्यावेळेस माझा विकास निधी अडवला, पण 18 कोटी रुपयातला 16 कोटी रुपये शिल्लक असतानासुद्धा या मतदारासाठी त्यांनी खर्च केला नाही. मग खरंच हे विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेत काय? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नंतर देईन. पहिला प्रश्न असा आहे की विकास निधी मंजूर होणं आणि तो प्रत्यक्षात त्या जिल्ह्याच्या ट्रेझरीत येऊन पडणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. कागदावर असे निधी मंजूर होतात, परंतु प्रत्यक्षात ती रक्कम तिथंपर्यंत पोचलेली असतेच याची मला खात्री नाही आणि बऱ्याच ठिकाणी असं घडतं आहे. आजच मी टी व्हीवर बातमी बघितली की एक सत्ताधारी पक्षाचा आमदारच म्हणत होता की माझ्याकडं काहीही निधी आलेला नाही. तर असंही होतं. आणि जे प्रभावशाली मंत्री, प्रभावशाली आमदार आणि राजकारणात जे सबळ असतात किंवा राजकारणात जे खूप मदत करू शकतात अशा लोकांच्याकडनं निधी थोडासा जास्त ओढला जातो. आणि ज्या ठिकाणी काही लोकप्रतिनिधी विरोध करतात तर त्यांची गळचेपी करण्याचं प्रमाण सध्या या 2014 नंतर भाजपा गव्हर्नमेंटमध्ये वाढलेलं दिसतं आहे. पूर्वी काँग्रेसच्या काळात असे थोडे किरकोळ प्रकार व्हायचे, परंतु अशा निधी वाटपात असमानता नव्हती. करेक्ट बरोबर. तर ती आजची परिस्थिती तशी दिसत नाही आहे आणि त्याला आता सगळेच लोक बळी पडत आहेत. आणि आमदारांचा तुम्ही दुसरा प्रश्न जो विचारला की खरंच विकासासाठी ते तिकडे गेलेत की त्यांचा काही वैयक्तिक लाभ आहे, हा विषय तसा अवघड आहे. परंतु आज अशी परिस्थिती झालेली आहे राजकारणात की टिकून राहणंच अवघड झालेलं आहे. आणि लोकांची मेमरी अशी फार तत्वनिष्ठ राहिलेली नाही. मी पूर्वी जशी म्हण होती म्हणतो मी की यथा राजा तथा प्रजा, आता यथा प्रजा तथा राजा झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की खुद्द तसं आता आपण आपल्याच जिल्ह्यातलं उदाहरण आहे. शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा किती उत्तम होती. प्रत्येक जनतेच्या हिताचा प्रत्येक निर्णय त्यांचा असायचा. तळमळीचे कार्यकर्ते होते. परंतु काळाच्या ओघात आर्थिक परिस्थितीनं मजबूर होऊन त्यातले बरेचसे कार्यकर्ते निघून गेले आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षात गेले. खरं म्हणजे आज जे शिवसेनेलासुद्धा ओमराजेंच्या पाठीमागंसुद्धा बराचसा शेतकरी कामगार पक्षाचा हात होता. त्यातले बरेचसे कार्यकर्ते तिकडे गेले. काही शिवसेनेचे कार्यकर्ते, मला आश्चर्य वाटेल तुम्हाला की शिवसेनेचे कार्यकर्ते खरं म्हणजे ते कधी भारतीय जनता पक्षात जातील असं वाटत नव्हतं. त्यातले सुद्धा काही कार्यकर्ते गेले, शेतकरी कामगार पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात. साहेब ह्याला निष्ठा म्हणायचं का? जे ओमराजे निंबाळकर खासदार आहेत धाराशिवचे, त्यांनी भाई उद्धवराव पाटलांच्या जिल्ह्यातला मी आहे, मी बेईमान होणार, गद्दार होणार, ही अवलाद आमची नाही असं ते सातत्याने सांगायचे. मी हे बऱ्याचशा चॅनलवर प्रश्न विचारला, तुमच्याकडून बी या प्रश्नाचं मला अपेक्षित उत्तर आहे. आमच्या चॅनलच्या एका पत्रकाराने विचारलं की खरंच तुम्ही सेनेमध्ये राहणार आहेत का, खरंच तुम्ही उद्धव साहेबाजवळ राहणार, कारण संशय येत होता मला. तर त्यावेळेस ती म्हणायची इमानदारी तपासण्याचं एखादं यंत्र आहे का, ती यंत्र आणा म्हणजे मी खरा इथं राहणार आहेत का नाही ती कळेल. अहो काय सांगता तुम्ही, मी राहणारच आहे ते 100%, तुम्ही डबल तेच प्रश्न विचारता. एवढं रागावायची सुद्धा पत्रकारावर. पण तेच ओमराजे निंबाळकर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संकटात साथ दिली असताना सुद्धा त्यांना सोडून गेले. कशासाठी गेले आणि ह्याला निष्ठा म्हणायचं का? उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख आहेत. आत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एका दृष्टीनं त्या
संघटनेचे सेनापती आहेत. ज्या क्षणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री व्हायचा निर्णय घेतला त्या क्षणी त्यांच्या राजकारणाला घसरण चालू झाली. कारण एखाद्या पक्षावर प्रॉक्सी नियंत्रण ठेवणं म्हणजे उपरोक्ष नियंत्रण ठेवणं आणि त्यात सामील होऊन नियंत्रण ठेवणं यात फरक राहतो. अर्थात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल, परंतु धाराशिव जिल्ह्यातल्या शिवसेनेपुरता विचार केला तर ओमराजे काही तसे मूळ शिवसेनेचे वगैरे नाहीत किंवा ते कधीच शिवसैनिक नव्हते. ओमराजेंचा सगळा इतिहास धाराशिवकरांना माहीत आहे, मलाही माहिती आहे. ओमराजे हे राष्ट्रवादीतल्या पवनराजेंचे मुलगा. त्याच्यामुळं निष्ठा हा वगैरे प्रकार मूळचे शिवसैनिक जे असतील त्यांच्या बाबतीत वापरावा. करेक्ट 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 करेक्ट. आज ते जे होते ती त्यांची त्यावेळची राजकीय परिस्थिती बघून त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत राहणं. त्याचं कारण होतं की त्यांचे परंपरागत शत्रुत्व जे होतं ते राणा पाटलांशी होतं आणि यांच्या अगोदर ते भाजपमध्ये गेले होते. अर्थात भाजपशी जोपर्यंत शिवसेना शत्रुत्व किंवा विरोध करत होतं तोपर्यंत शिवसेना सगळ्यांनाच प्यारी होती. एकेकाळी शिवसेना आणि भाजप एकत्र होते युतीमध्ये. ह्या सगळ्या घटना इतक्या वेगवान घडत आहेत की सर्वसामान्य आपण मतदार आश्चर्यकारक आणि अचंबित होऊन जातो की आपण एकमेकाला आता आम्ही जेव्हा खालच्या स्तरावरचे पुढारी म्हणजे पंचायत समिती सभापती म्हणा किंवा हे सगळे माझे मित्रमंडळी असतात यांना विचारतो तेव्हा आज तुम्ही कोणत्या पक्षात आहात असं आम्ही चेष्टेने विचारतो. बरोबर. म्हणजे इतकी खात्री नसते की तो काल कोणत्या पक्षात आहे आणि आज कोणत्या पक्षात. असं आहे की सरसलामत तो पगडी 50 अशी आजच्या राजकारणाची अवस्था आहे. आता साहेब मला एक म्हणायचं आहे, ठीक आहे हे ह्यांचं राजकारण आहे बारा भानगडी असेल, पण माझा उगम हे राणा जगदीशसिंह पाटलाला विरोध करण्यासाठीचे राजकारण सुरू झालं असे म्हणणारे ओमराजे निंबाळकर आता त्याच युतीमध्ये गेलेत. आणि त्यावेळेस राणा पाटील म्हणाले की ओमसह 6 खासदारांचा NDAमध्ये स्वागत आहे. त्यावेळेस हे म्हणाले की माझा विरोध राणासोबत कायम राहील आणि शेवटपर्यंत राहील. आता हे खरं वाटतंय का जनतेला? कारण NDAमध्ये आहेत, एकत्रित आहेत, हा विरोध संपेल का कायम राहील? याच्यामध्ये कसं आहे, आपण जरा थोडीशी प्रश्नातच थोडीशी गल्लत आहे. वैयक्तिक नाती राजकीय नाती हे 2 वेगवेगळी नाती असतात. आता यांचा वैयक्तिक विरोध कायम राहणार त्यात काही शंकाच नाही. ते त्यांनी जाहीर केला तरी आणि नाही केला तरी, जरी माझं स्वागत राहील असं जरी राणा पाटील म्हणले असतील किंवा त्यांचे चिरंजीव म्हणले असतील तरी ते स्वागत करतील ह्याची खात्री नाही कोणालाच. बरोबर. आणि ह्यांनी ओपनली म्हणून दाखवलं की माझा विरोध कायम राहील, तेही सत्य आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आमचं स्वागत राहील ते त्यांची ती राजकीय भूमिका होती. फार तर ते डिप्लोमॅटिक स्टेटमेंट आपण म्हणूया त्याला फार तर, पण त्याला महत्त्व काही नाही. कारण ते त्यांचं व्यक्तिगत वाद झालेला आहे आणि तो शक्यतो जात नाही. आणि इतक्या पर्सनलाइज वाद आहे की ह्यांचं असं ठाम मत आहे की माझ्या वडिलांचा मृत्यू यांच्यामुळं घडला आहे आणि त्यांचं असं ठाम मत आहे की आमच्यावर खोटे आरोप केलेत, विनाकारण आमचं राजकीय अस्तित्व ह्यांनी संपवलं आहे. त्यामुळे त्यांचंही मत त्यांच्या दृष्टीने योग्य आहे, ह्यांचंही मत ह्यांच्या दृष्टीने योग्य आहे. आता कोर्टानं निकाल दिल्यानंतर तो विषय आता तसा संपल्यात जमा आहे. खरं. परंतु ते कोर्टाच्या दिशेनं काही निर्णय झाला तरी तुमचे व्यक्तिगत रागलोप कमी होत नाहीत. बरोबर. ते कायमच राहणार. बरं, आता हे ओमराजे निंबाळकरनं जे हे पक्षांतर केलं आणि मतदार बांधव यांना शिव्या घालतायत, गद्दार म्हणतात, बेमान म्हणतात, धोका दिला म्हणतात, या सगळ्या गोष्टी तो मतदार बांधव आता ओमराजे निंबाळकरवर भावी काळामध्ये विश्वास ठेवेल का? काय होईल नेमकं? कारण मतदाराला वाऱ्यावर सोडलं असं लोकांचं स्पष्ट मत आहे. मतदार सध्याच्या लोकशाहीतला प्रगल्भ नाही असं माझं स्पष्ट मत आहे. तो जर वैचारिक असता तर नेत्याने अशी धाडसं केली नसती. त्यांच्या प्रगल्भतेवर शंका असल्यामुळंच एवढी स्थित्यंतरं घडत आहेत. आणि मुख्य म्हणजे ज्यांनी पक्षांतर केलं, दुसऱ्या पक्षात गेले, ते पुन्हा पुन्हा निवडून आलेले दिसून येतात. सध्या
याचा अर्थ असा आहे, आता ते कशा पद्धतीने निवडून आले वगैरे तो एक वेगळा विषय होईल, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ते निवडून आले. पूर्वीच्या काळात जर असं पक्षांतर झालं असतं तर लोकांनी त्यांना परत निवडून दिलं नसतं, हे नक्कीच. पण आता जे मागं राहिले त्यांचासुद्धा आत्मविश्वास वाढला की पक्षांतर केलं म्हणून आपण पडतो अशातला काही भाग नाही. मग ह्याला निष्ठा म्हणायचं का? आता निष्ठा आणि तुम्ही अजून दुसरा एक शब्द वापरला होता कोणता तरी, निष्ठा व्याख्या जी आहे ना निष्ठेची, ती राजकीय निष्ठा आणि व्यक्तिगत निष्ठा ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ह्यांनी व्यक्तिगत निष्ठा त्याच्यावरची मोडली आणि निष्ठा आता नेत्यावर आणि निष्ठा मतदारावर असंही होतं. मतदारांची निष्ठा नेत्यावर, नेत्यांची निष्ठा त्यांच्या नेत्यावर, आणि मतदारावर असलेली निष्ठा हा एक वेगळा प्रकार आहे. आता मतदारावर निष्ठा आहे का नाही हे मतदार आता मतदानातनं दाखवून देतील. नेत्यावरची निष्ठा ही संपलेली आहे, त्यात काय शंकाच नाही. ज्या क्षणी त्यांनी जरी म्हणत असतील की मी उद्धव साहेबाबद्दल काही बोलणार नाही, तरीसुद्धा ज्या क्षणी त्यांनी पक्षांतर केलं त्या क्षणी त्यांची निष्ठा संपलेली आहे. साहेब मला काय म्हणायचं माहिती आहे का, या सगळ्या गोष्टीमुळं आज ही लोकशाही जिवंत आहे असं म्हटलं जातं आहे. आणि तुम्ही तर विधिज्ञ आहेत, कारण तुमच्या बाबतीमधलाच हा प्रश्न आहे की न्यायालयसुद्धा सरकारच्या अधीन काम करत आहे, सरकारच्या दबावात काम करत आहे, अशी चर्चा पूर्ण देशभर आहे. आता तुम्ही वकील म्हणून लोकशाहीला हे राजकारणी माणसं घातक आहेत का असा प्रश्न आहे. नेमकं कसं आहे? नेमकं आत्ताच परवा ऑनरेबल हायकोर्टने, ऑनरेबल जस्टिस मला नाव आता एक्झॅक्टली आठवत नाही, त्यांनी परवा स्टेटमेंट केली की हा देश कुठं चालला आहे. अमित शहा गद्दार आहे हे व्याख्येनं तुम्ही जर एखाद्यावर कारवाई करत असाल आणि त्याला जर देशद्रोही ठरवत असाल तर चालणार नाही म्हणून. म्हणजे तुम्ही लोकांना गुलाम बनवायला लागलेत का असा हायकोर्ट जजनी प्रश्न विचारला लागला. शेवटी ही वस्तुस्थिती आहे. आता आमच्या न्यायव्यवस्थेमध्ये मी एकेकाळी जज न्यायाधीश म्हणून काम केलं काही काळ, 10 वर्ष. अशी परिस्थिती असते की आम्ही समोर आलेल्या पुराव्याच्या आधारे निकाल देतो, परंतु लोअर कोर्ट जे असतात त्यांच्यावर काय फारसा दबाव नसतोच कधी. असलाच तर तो उच्च कोर्टात असू शकेल, ते लवकर लावणं मॅटर वगैरे काही असेल ते. परंतु ही स्थिती चांगली नाही, कारण आपल्या भारतीय लोकशाहीनं 4 इंडिपेंडंट स्टेजेस सांगितलेले आहेत. एक आहे संसद, दुसरी आहे न्यायव्यवस्था, तिसरं आहे प्रशासन, चौथं ही पत्रकारिता म्हणा किंवा काय जे असेल ते. ह्या 4ही व्यवस्था इंडिपेंडंट असायला पाहिजेत, परंतु त्या वास्तविक पाहता इंडिपेंडंट नाही आहेत. आता त्याच्यासाठी फार मोठा इश्यू होईल, परंतु न्यायव्यवस्थेवर दबाव असतो का नसतो? न्यायव्यवस्थेवर दबाव अप्रत्यक्षरित्या येतो, कारण सरकारी वकील हे सरकार नेमतं आणि सरकारी वकील सरकारच्या सूचनेनुसार काम करतात. बरोबर. त्याच्यामुळं ती तटस्थ राहू शकत नाहीत आणि कोर्टाला त्याच्यापुढं जे येतं त्याच्यावर निर्णय द्यावा लागतो. मला एक जण विद्वान म्हणला की हायकोर्टाची, सर्वोच्च न्यायालयाच्या जजची जी पेमेंट निघते ते सरकारच्या वतीनं निघते, सगळीकडनंच निघतं ते. आणि म्हणून या लोकांवर सरकारचा दबाव असतो. डायरेक्ट इनडायरेक्ट दबाव असल्यामुळेच असे विरोधात निकाल जातात की जे शिवसेनेचा निकाल अद्याप लागला नाही, त्या बाणाचा, घड्याळाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, हे फक्त राजकारणामुळे हे निकाल पेंटिंगमध्ये आहेत, म्हणूनच निकाल दिले जात नाहीत. मग सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल का असा एक संशय प्रश्न आहे. तुम्ही एक जज म्हणून पूर्वीचे आणि आताचे सुज्ञ वकील म्हणून काय सांगाल? दुर्दैवानं तुमच्या या प्रश्नाशी मी थोडासा सहमत आहे. थोडासा म्हणण्यापेक्षा बराचसा सहमत आहे. याचं कारण असं की हे जे आता ही पक्ष फुटाफुटी झाली, ते भ्रष्टाचार आपलं तो जो कायदा होता त्या कायद्याची प्रचंड चिरफाड झाली, आणि तो जर निर्णय लवकर लागला असता तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. करेक्ट. मग ते राष्ट्रवादीची फूट असेल, मग ते शिवसेनेची फूट असेल काय, परंतु म्हणजे बऱ्याच वेळेला निर्णय न घेणं हा सुद्धा विरुद्ध पक्षाकडून घेतलेला निर्णय असू शकतो. तर ती कोर्टातली जी भूमिका होती कोर्टाची ती संदेहास्पद होती.
आता त्याला ते कोर्टापुढची पेंडेन्सी म्हणतील, काही म्हणतील, परंतु माझं एक स्वतंत्र मत असं आहे ह्याच्या बाबतीत की असले जे प्रश्न आहेत जे की प्रचंड लोकशाहीवर परिणाम करू शकतात, समाजकारणावर परिणाम करू शकतात, ज्याच्यात कसल्याही परिस्थितीत लवकर निर्णय दिला पाहिजे आणि ते लार्ज पब्लिक त्याच्यामुळं अफेक्ट होते. वैयक्तिक निर्णय वेगळा विषय झाला, सामाजिक निर्णय त्याच्यामुळं बदलू शकतो. त्याच्यासाठी एक स्वतंत्र पीठ तयार असावं, खंडपीठ, आणि ते इमिडिएट विदिन मंथ किंवा विदिन 2 मंथ असे निर्णय होऊन डिस्पोज ऑफ व्हावेत. ज्याच्यात उशिरा निर्णय लागला, उदाहरणार्थ इलेक्शन पिटिशन, आता लातूरचं विलासरावांचं आणि कवेकरांचं भांडण, ते दुसऱ्यांदा विलासराव निवडून आल्यावर तो विषय मिटला. म्हणजे कवेकरांना कामच करता आलं नाही 5 वर्ष. ह्याच्यामुळं व्हायलं असं काय की आम्ही चौथा स्तंभ आहोत, हे खरं पत्रकार, पण पहिला स्तंभ न्यायपालिका म्हणजे संसद, न्यायपालिका, प्रशासन आणि मीडिया. तृणमूल काँग्रेस हे बंगालमध्ये 81 लाख मतदार यादीतून वगळले आणि तिथंच तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जीला हलवण्याचं काम केलं. ही प्रक्रिया निवडणुकीच्या अगोदर 6 महिने चालत होते, पण मतदार पुन्हा यादीत आल्यानंतर त्यांना मतदानसुद्धा करू दिलं नाही. ह्याला लोकशाही म्हणायची का? प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व इथून पुढच्या लोकशाहीमध्ये राहील असं मला वाटत नाही. द्विपक्षीय राजवटच येऊ शकते आणि लोकांनाही आता प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व हे फक्त त्या राज्यापुरतं असतं. त्याच्यामुळं त्या राज्यातल्या अस्मिता, त्या राज्यातल्या लोकांचं प्रेम त्यांना मिळतं नक्कीच. परंतु असं जेव्हा भारतीय लोकशाही अशी आहे की केंद्र आणि राज्य असं एक स्वतंत्र आहे, फेडरल स्ट्रक्चर आहे आपलं, त्याच्यामुळं केंद्राला थोड्याशा सुपिरियर पॉवर आहेत सगळीकडंच आणि केंद्र बळकट राहावं अशा स्वरूपाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे प्रोव्हिजन. नाहीतर मग प्रत्येक राज्य स्वतंत्र अस्मितेच्या नावाखाली बंड करेल केंद्राशी आणि मग ते एक संघ राहणार नाही अशी होती. परंतु ह्या तरतुदींचा थोडासा गैरफायदा मला असं वाटतं आहे की सध्याचं सरकार घेतं आहे आणि त्याच्या आधारे बऱ्यापैकी ते स्थानिक राज्यातले जे बळकट राजकीय पक्ष आहेत, उदाहरणार्थ महाराष्ट्रात आता शिवसेना बळकट राजकीय पक्ष होता, तिथं तृणमूल होता. साऊथमधली जरा गोष्ट वेगळी आहे, कारण साऊथ आणि नॉर्थ हे 2 खरं राजकीय अस्मिता वेगळे असणारे लोक आहेत सगळीकडंच. आम्हाला एक लॉमध्ये होतं की राष्ट्र बनतं कसं असा एक प्रश्न होता, तर त्याच्यात कॉमन पॉलिटिकल ॲस्पिरेशन हा एक शब्द होता. म्हणजे एक कॉमन लँड, कॉमन कल्चर, कॉमन स्पिरिट वगैरे बरेचसे मुद्दे होते, त्याच्यासाठी 8-9 मुद्दे होते. तर त्याच्यामध्ये सध्या मला असं स्पष्ट चित्र दिसतं की साऊथ आणि नॉर्थ याच्यामध्ये खूप मोठी तफावत विचारांची आणि नॉर्थ म्हणजे उत्तर आपण धरतो त्याला, आणि महाराष्ट्रात हे संमिश्र आहे कारण महाराष्ट्र मध्यावर आहे. आत्ता तुम्ही जर निरीक्षण केलं तर महाराष्ट्राचे जे साऊथ आहेत जिल्हे, उदाहरणार्थ सांगली, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद धरा, लातूर धरा, नांदेड धरा, ह्या ठिकाणी तुम्हाला सरळ भाजप विरोधी मतदानाची संख्या जास्त दिसते. भाजपला फारसे समर्थन करत नाहीत. आणि तसंच उत्तर महाराष्ट्रात बघितलं तर जळगाव, भुसावळ, नंदुरबार उत्तरेकडचे जिल्हे आहेत ते सरळ भाजपशी संलग्न असलेले जिल्हे दिसत आहेत. ते लोन साधारण औरंगाबादपर्यंत आलेलं आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा खालचा जिल्हा चालू होतात तेव्हा ते भाजप विरोधी मताचे लोक आहेत आणि तिथून पुढं ते अजून डार्क होत जातं खाली. साहेब, या दबावाच्या प्रत्येक ठिकाणी दबाव, कारण भाजपाकडून प्रत्येक छोटे मोठे प्रादेशिक पक्ष संपवत निघाले, जवळजवळ संपवण्याचा मार्ग झाला आहे. आता थलापती जे मुख्यमंत्री आहेत त्यांचेसुद्धा 20 आमदार फोडायचा प्रयत्न झाला आणि तिथं जी फोडाय आला होता ती पुराव्या सीट सापडला, त्याच्यावर गुन्हे नोंद झाले, तो जेलमध्ये आहे. जर असंच झालं तर कालांतराने राज्यघटना बदलण्याचा जो त्यांचा आटापिटा आहे, आणि ते राहुल गांधी म्हणतात की राज्यघटना बदलण्याचाच यांचा संकल्प आहे, राज्यघटना बदलणार हा मुद्दा घेऊन ती पूर्ण देशभर सांगतात
की लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर प्रथम राज्यघटना वाचवा, अन्यथा देश वेगळ्या मार्गाने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. काय म्हणाले याच्यात तुम्ही वकील म्हणून काय सांगाल? कॉन्स्टिट्यूशन हे सर्वोपरी आहे. आपल्याकडं रूल ऑफ लॉ म्हणतो आपण, म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे, पंतप्रधानाचं राज्य नाही, राष्ट्रपतीचं राज्य नाही. म्हणजे लॉ हा सर्वोपरी आहे, कारण राष्ट्रपतीला शपथ देणारा सुद्धा सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश असतो. बरोबर. वस्तुस्थिती अशी आहे की कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे सांगितलेलं आहे ते तत्कालीन परिस्थितीशी निगडीत बऱ्याचशा गोष्टी असतात. अर्थात त्याच्यात तशी फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे त्या घटनाकारांनी, की जर तुम्हाला ते बदलत्या काळात काही कायद्यामध्ये सुधारणा बदल करायचे असतील तर ते करू शकतात, परंतु त्याला मोठ्या 2/3 बहुमताची आवश्यकता आहे. आता अशी 2/3 बहुमत निर्माण झालं तर मग ती, कारण आमदार आणि खासदारांना काय म्हणतात माहिती आहे का, विल ऑफ द पीपल म्हणतात. म्हणजे हे लोकांची इच्छा असतात. खासदार आणि आमदार हे शब्द जे आहेत ना, त्यांना इंग्लिशमध्ये विल ऑफ द पीपल म्हणतात. आणि ती 1/3 का 2/3? 2/3. 2/3 सदस्य गोळा करण्यासाठीच ही फोडाफोडीचं राजकारण पूर्ण देशभर चालत आहे असं विरोधी पक्षाचं मत आहे. तुमचं काय मत आहे? एक सुज्ञ वकील म्हणून निपक्षपाती उत्तराची अपेक्षा आहे. नाही, मे बी मे नॉट बी, परंतु मला असं वाटतं आहे की विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसनंही फारसं सक्षमपणे काम करताना दिसत नाही. काँग्रेसकडेही प्रॉब्लेम हा आहे की त्यांचे बहुतांशी नेते हे बऱ्यापैकी अनेक मार्गाने संपत्ती जमवून मोठे झालेले होते आणि ते ह्या दबावाच्या राजकारणाला पटकन बळी पडले. म्हणजे 70 वर्ष काँग्रेस सत्तेवर असल्यामुळं कधीतरी काँग्रेस सत्तेवरून जाईल आणि आपल्यालाही कुणीतरी विचारेल अशी जी भीती त्यांना कधी वाटतच नव्हती. आणि अचानक भाजप पूर्ण सत्तेवर आल्यानंतर त्यांची पंचायत होऊन गेली. परंतु सर्वसामान्य माणूस हा त्यांच्या पाठीमागच होता. मुळात आता म्हणजे हे पण मी नमूद करतो की राजकारण हे खर्चिक झालं ते काँग्रेसमुळेच झालं. सर्वसामान्य माणूस कधीच येत नव्हता. काँग्रेसनेही बऱ्याचशा चुका केल्या, अर्थात त्याची त्यांना शिक्षा मिळाली हे खरं आहे, पण ते ग्रामीण भागात एक म्हण आहे, आपण आगीतून फोपाट्यात पडल्यासारखं झाली परिस्थिती. कारण ज्यांना आपण अपेक्षेनं निवडून दिलं त्यांनी त्यांच्यापेक्षा वाईट कारभार केला, अशी लोकांमध्ये एक मानसिकता तयार झाली. आता काँग्रेसच्या लोकांनी भ्रष्टाचार केला, दबाव त्याच्यावर टाकला की त्यांनी ईडीची भीती दाखवली की तिकडे निघून गेले. शिवसेनेमध्ये तसंच झालं, राष्ट्रवादीमध्ये बी तसंच झालं, आता तृणमूल काँग्रेसचं बी तसंच झालं आहे. हे सगळेच भ्रष्टाचारी आहेत. मग भाजपाचे माणसं भ्रष्टाचारी आहेत का नाही? कारण एवढा मोठा भ्रष्टाचार दिसतोय, एवढी महागाई आहे देशामध्ये. आता चपातीला सुद्धा तेल लावू नका असे भारताचे पंतप्रधान म्हणतात. मग नेमकं असंच जर व्हायलं तर लोकशाही या देशामध्ये आहे का? मुळात भारताचे पंतप्रधान हे प्रशासक आहेत की प्रचारक आहेत हा एक मोठा प्रश्न आहे. बरं. त्यांनी प्रशासकीय काम कधी करतात ह्याचे मला मोठा प्रश्न आहे. खरं तर त्यांच्याकडून मोठ्या स्वरूपात, जसं मनमोहन सिंगनी अत्यंत प्रशासन जबाबदारीनं चालवलं होतं, तसं सध्या तरी भारतीय जनता पक्षामध्ये दिसत नाही. आणि दुसरा विषय काय झाला की ह्याच्या संदर्भात, चुकीच्या निर्णयासंदर्भात लोकांमध्ये असलेला असंतोष गोळा करण्यात काँग्रेस कमी पडते. त्याचं कारण आहे काँग्रेसमधली दुसरी फळी जी आहे ती अशी संघर्ष करायला तयार नाही. कारण आर्थिक स्थितीशी सगळं निगडीत असतं आणि तेवढा सक्षम परिवार जे होते, लोक जे संघर्ष करू शकतील ते भाजपनं उचलून नेले. त्याच्यामुळं आता अशी एक नवीन पिढी तयार होणं आवश्यक आहे. आणि लोकांमधला असंतोष जर गोळा झाला, विरोधी पक्षाचं काम, मी असं कुठल्याही एका पक्षाला म्हणजे मी प्रचारक म्हणून बोलत नाही किंवा प्रवक्ता म्हणून बोलत नाही. कोणत्याही पक्षाला जर काम करायचं असेल तर विरोधी पक्षाला त्याच्यावर चेक राहणं आवश्यक आहे. आणि मधला जो EVMचा जो प्रकार झाला त्याच्या संदर्भात लोकांची विश्वासार्हता बरीचशी मतदान यंत्रणेवरची पण कमी झालेली दिसून येते. बघा, केंद्रीय निवडणूक आयोग हे त्यांच्या ताब्यात आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यांच्याच ताब्यात आहेत असं चक्क म्हटलं जातं आहे. आणि त्याच्यामुळं न्याय कुणाकडं मागायचा तर जनता जनार्दन ही इथं न्याय मागायचा असंही ठरलं जातं आहे. पण जनतासुद्धा दबावात आहे. लोकशाहीच जिवंत राहील का? आणि खरीच लोकशाही आता सध्या लोकशाहीच्या माध्यमातून काम होतात काय? मुळात अशा परिस्थितीमध्ये प्रशासन जे आहे ते बळावतं असं माझं मत झालं आहे. पूर्वीच्या काळात अगदी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे आता माझे वडील पण राजकारणात होते, मी पण काही काळ ग्रामपंचायत किंवा गाव स्तरावरच्या राजकारणात होतो. तर तलाठी, ग्रामसेवक, MSEBीचं लोकल इंजिनियर ह्या लोकांचे प्रश्न आम्ही कधीच आमदारांना किंवा सांगत नव्हतो. आमच्या स्तरावर ते मिटायचे आम्ही फोन केला तर. आता ती व्यवस्थाच संपलेली आहे. आता प्रशासन कुणाचंच ऐकत नाही. इवन आमदारांचं आणि खासदाराचं सुद्धा ऐकत नाही हे स्वतः खासदारांनी सांगितलं. याचा अर्थ काय झाला? मला साधं ट्रान्सफॉर्मर ही सुद्धा बसवता येईना झालं. एवढी माझी हॅरासमेंट झाली म्हणून मी पक्ष सोडून जातोय. याचा अर्थ असा झाला, खासदाराचा आवडत नाही याचा अर्थ असा झाला की लोकशाही संपलेली आहे. हां, लोकशाही. प्रशासन हेच लोकशाही चालवतं. शेवटचा एक प्रश्न आहे आता माझा की लोकप्रतिनिधी लोक निवडून देतात आणि हे प्रतिनिधी लोकांचे घेतलेले मतदान एक गठुडं बांधतात आपल्या ग्रामीण भागात, गठुडं त्या मताचं, आणि ती गठुडंच विकायलेत. 100 कोटी रुपये खासदाराने घेतले असा ठोस आरोप संजय राऊतनं जाहीर सभेतून मांडला गेला. जर 100 कोटी रुपयाला खासदार आमदार विकत असतील आणि तुम्ही ठपका त्या मतदारावर देता की मतदार 2,000 रुपयामध्ये विकला जातो, म्हणून लोकशाही संपत येत आहे. म्हणजे कुणावर तुम्ही ठपका दिला आहे? सर्वसामान्य मतदारावर. त्या मतदाराचं एकट्टा मत घेऊन जर 100 कोटीला खासदार आमदार जर विकून घेत असतील तर तुम्ही या लोकशाहीला काय सांगणार? आणि भावी काळातली लोकशाही कशी राहावी आणि देशातल्या लोकांनी कसं वागावं हे सविस्तर शेवटच्या प्रश्नात सांगा. हा अंतिम प्रश्न आहे ते बरं केलं. पूर्वी 25-30 वर्षापूर्वी अशी एक चर्चेत म्हण असायची की जनता दलाची चर्चा, शेतकरी कामगार पक्षाचा मोर्चा, भाजपची पूजा अर्चा आणि काँग्रेसचा खर्चा, ह्यातून निवडणुका होतात असं चेष्टेनं म्हणलं जायचं. आता तेच स्वरूप फक्त काँग्रेस काढले, भाजप पूजा अर्च्याबरोबर खर्च पण करायला लागलो. त्याच्यामुळे त्यांच्याकडे 2 मुद्दे अधिकचे आले आणि आता काँग्रेस खर्चायला कमी पडायला लागलं आणि प्रादेशिक पक्षांच्या तर मर्यादा अधोरेखित झालेल्या आहेत. पुढच्या काळात मला वाटतं की प्रादेशिक पक्ष हळूहळू नष्टच होत जातील आणि आत्ताच्या राजकारणाचं एक स्वरूप मला स्पष्ट दिसतं आहे की इतकं ॲडव्हान्स राजकारण भाजप सध्या करतं आहे की विरोधी पक्षच तो स्वतः तयार करतो आहे असं मला दिसायला लागलं आहे. भविष्यात मला असं वाटत नाही की प्रीपोल अलायन्स शिंदे गटाबरोबर भाजप करेल म्हणून. शिंदे हे विरोधी पक्षातूनच निवडणुका लढवतील, म्हणजे भारतीय जनता पक्षच विरोधी पक्षही तयार करेल आणि ती एक प्रकारची नुराकस्ती होईल का काय असं मला शंका यायला लागली. त्यामुळं लोकांना खरोखरचंच आता आपण रिप्रेझेंटेशन किंवा खरोखरची कुस्ती बघतो आहे किंवा खरोखरचं जनमत बघतो आहे असं मला वाटत नाही. तुमच्याकडं 2च पर्याय असतील, एक तर त्यांनीच तयार केलेल्या विरोधी पक्षाला मतदान करा किंवा त्यांना मतदान करा. तुमचं मतदान शेवटी त्यांनाच जाणार आहे आणि हे अत्यंत ॲडव्हान्स राजकारण आहे आणि तेवढं समजण्याएवढी जनता प्रगल्भ अजिबात नाही. कारण परवाच्या एका गोष्टीत खूप वाईट पद्धतीनं झालं की सरकारी पक्ष पैसे खर्च करून मतदान घेतलं गेलं. 1500 रुपये जे वाटले गेले आणि त्याला कोर्टात लोकांनी आव्हान दिल्यानंतर कोर्टानं त्याच्यावर काही मतप्रदर्शन व्यक्त केलं नाही. हे अत्यंत चुकीचं झालं. सरकारी तिजोरीतून वैयक्तिक लाभाच्या योजना निवडणुकीच्या अगोदर अशा जाहीर करायच्या आणि प्रत्येक व्यक्तीला 1500 रुपये द्यायचे मंथली. त्याच्यातून सगळं लोकांना आता गरज नाही राहिलेली कामाची आणि कार्यक्षमता पण कमी झालेली आहे आणि एकूण लोकशाहीचं अवमूल्यन प्रचंड मोठ्या प्रमाणात झालं आहे. ही वस्तुस्थिती आहे. लोकांनी कसं वागावं, कुणावर विश्वास ठेवा? लोकप्रतिनिधी तर निवडून द्यायचं आहे, लोकशाही आहे आपल्याकडे, आणि निवडून देणाराच माणूस जर बेमान होत असेल
मतदार बांधवाला वाऱ्यावर सोडत असेल आणि 1,000-1,500 रुपयासाठी त्याच्यावरच ठपका देत असेल आणि स्वतः मात्र 100-100 कोटी रुपये घेऊन अवाढव्य प्रचार म्हणजे भ्रष्टाचार करीत असेल, कसं बघायचं आहे लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसाने या लोकांकडे कसं बघायचं विश्वासानं? मतदारांचंच अवमूल्यन जास्त झालेलं आहे सध्या. मी ग्रामीण भागातून येतो, तुम्हाला सांगतो की विकास किंवा स्थानिक प्रश्न ह्या प्रश्नावर तुम्ही जर कितीही प्रचार केला, प्रसार केला, तुम्ही तळमळीनं काम केलं तरी मला असं वाटत नाही की लोक त्यांना मतदान करतात म्हणून. लोकांचा मतदानाकडचा अर्थात हे पर्सेंटेज कमी असेल, एक साधारण 30% लोक हे बऱ्यापैकी निवडणुकीच्या खर्चावरच मतदान करतात, ही वस्तुस्थिती आहे. अर्थात हे 30% लोक जे आहेत ना तेच निवडणुकीचा कौल बदलतात. आणि आता हे जनशिक्षण होणं गरजेचं आहे. जेव्हा त्यांना शेवटच्या क्षणी म्हणजे लोकांना हे कळत नाही की आपण शेख चिल्ली झालोत, की आपण ज्या फाट्यावर बसलोत तोच फाटा आपण तोडतोय, अशी परिस्थिती झाली. ह्याला मी कुठल्याच नेत्याला कधीच दोष देणार नाही. लोकांमध्ये जागरूकता येणं गरजेचं आहे आणि ती जागरूकता कशी निर्माण करायची हा फार मोठा प्रश्न आहे. कारण सध्या लोकांना प्रचंड भांबावलेल्या अवस्थेत आहे. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि सगळ्यात त्यांच्यापुढं महत्त्वाचा प्रश्न काय असतो की आपलं कुटुंब पहिल्यांदा सावरलं पाहिजे. एका कवीनं गायकानं म्हटलं बघा, उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार, प्रजा आंधळी लहरी राजा प्रजा आंधळी लहरी राजा प्रजा आंधळी, लहरी राजा प्रजा आंधळी, अदंतरी दरबार, अजब तुझे सरकार, उद्धवा वस्तुस्थिती आहे ती. अजब त्याच्या पुढची तुझे कडवी सुद्धा खूप आहे. सरकार. त्याच्या पुढची सुद्धा कडवी खूप छान आहे ती. हा. इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजीविका, बोरी बाबळी उगाच जगती, चंदन माती कुठार, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार. आणि पुढं असं म्हणलं त्यांनी, लबाड जोडी ती इमले माड्या, गुणवंतांना मात्र झोपड्या, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार. ही असंच दिसायले ह्या गाण्याच्या. हे गाणं 25 वर्षापूर्वी गदी माडगुळकरांनी लिहिलं. हा. त्यावेळची सुद्धा परिस्थिती ही होती. त्याच्यानंतर प्रचंड डिग्रेडेशन झालं आहे. आता तर सगळ्यात महत्त्वाचं मला जाता जाता 2 शब्द बोलायचे आणि आपण हे थांबूया. आता पेपरफुटी जी झाली ते सगळ्यात मोठी तरुण पिढीच्या दृष्टीनं घातक गोष्ट आहे. कारण आत्तापर्यंत ही चालूच होती, आत्ता उघडकीला आली. त्याच्यातून कितीतरी चांगल्या मुलांचं भविष्य बिघडलं असेल आणि ह्याचं पाप हे आता कोणच अंगावर घेत नाही. परंतु अशा गोष्टी व्हायला नकोत. कारण मेरिट जर मारलं जात असेल मग ते गुणवंतांना मात्र झोपड्या जे म्हणलं त्यांनी, तीच परिस्थिती आहे. गुणवंताच्या हाती झोपडीच राहणार ना शेवटपर्यंत. म्हणजे प्रामाणिक माणसाचं काय राहणार नाही. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार, उद्धवा अजब तुझे सरकार. तर हे आहेत मुकुंद सस्ते सर. फार मार्मिक, अत्यंत चांगल्या पद्धतीचे कवी आहेत, लेखक आहेत, ॲडव्होकेट आहेत. पूर्वी 10 वर्षे जज होते आणि हे माझे फार जवळचे मित्र आहेत. खडतर प्रवासला पडत्या काळामध्ये साथ दिली आणि मला इथपर्यंत आणण्याचं प्रेमसुद्धा त्या माणसानं कृतिरूपी, अर्थीरूपी आणि मित्ररूपीसुद्धा दिलेलं आहे. निखळ प्रतिक्रिया त्यांनी मांडली. निसंकोचित प्रतिक्रिया. लोकशाही कशी धोक्यात आहे हे त्यांनी जाणवून दिलं. आणि शेवटला जे गदी माडगुळकरांचं जे गीत त्यांनी लोकांच्या समोर मांडलं की पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार, अजब तुझे सरकार. मोदीजी
अजब तुझे सरकार असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण पेपर फुटी म्हणजे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या पहिल्या सूर, मेन पायावरच घाव, की ज्यानं पुढं गेलंच नाही पाहिजेत, सगळा देश अनपढ राहायला पाहिजेत असंच म्हणल्यासारखं झालं. पेपर फुटी म्हणजे परीक्षा देण्याच्या अगोदर पेपर लेकरांच्या हातामध्ये, करोडो रुपयांचे भ्रष्टाचार, हे या देशामध्ये चालणार नाही. तुमचे दिवस संपण्याच्या मार्गावर आहेत असंच याच्यातून दिसतंय. कारण जास्त अतिरेक हे देश खपवून घेतला जात नाही. 60-70 वर्ष काँग्रेसची सत्ता असतानासुद्धा त्यांची उलथापालथ सत्ता करायला या देशातला मतदार भिला नाही. तुम्ही कोण आहेत असंच आता जनता म्हणते. तर लोकशाही धोक्यात आहे, लवकर सावरा असंच वकील साहेबांच्या आणि बऱ्याचशा न्यायाधीशाच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिले. 5 जज, रिटायर जज, त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की लोकशाही धोक्यात आहे. सगळं देश म्हणते लोकशाही धोक्यात आहे, लवकर सावरा एवढीच विनंती आहे. आणि धाराशिवच्या खासदाराने घेतलेला जो निर्णय आहे ते जनतेच्या नजरेमध्ये फार चुकीचं आहे. आपण गद्दारच आहात म्हणलेलं नाही, असं, गद्दारच आहेत, बेमानच आहेत असं जनता म्हणते आहे. वकील साहेबांनी मात्र याच्यावर लोकशाही धोक्यात यायली, कुणाच्या दबावामुळं काय घडते, कशामुळं घडते, पण लोकशाहीमध्ये या लोकप्रतिनिधीवर विश्वास ठेवणं खूप कठीण झालं आहे. आणि जनतासुद्धा 1000-1500 हजारावर मतदान देऊन हे सक्षम बनणार नाही. जनतेने हुशार व्हावं, कोणाला निवडून द्यायचं आहे ते योग्य माणसाला निवडून द्यावं आणि आपल्या जिल्ह्याचा, देशाचा, राज्याचा विकास करून घ्यावा, एवढीच मतदार बांधवाकडून अपेक्षा आहे. आणि जे जे गद्दार होतात त्यांनी निष्ठेवर लक्ष द्यावं. भाई उद्धवराव पाटलांचं फक्त नाव घेऊन चालणार नाही, तर त्यांच्यासारखी कृती आपल्याकडे असावी एवढीच आपल्याकडून अपेक्षा. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये, लोकशाही जिवंत राहिली पाहिजेत या विषयावर आपले विचार नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.